कायनेटिक एनर्जीचं डेरिव्हेशन बघितलं होतं आणि नंतर टॉर्कचं डेरिव्हेशन बघितलं आहे, बरोबर. ओके, चला बघू दे पेन 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 हां, आता आपल्याला बघायचं आहे बाळांनो अतिशय महत्त्वाचं डेरिव्हेशन, दॅट इज अ रोलिंग बॉडी. लक्ष द्या. सगळ्यांनी लक्ष द्या. बघा, व्हॉट इज मीन बाय रोलिंग बॉडी. हां, चला महत्वाचं आहे व्हॉट इज मीन बाय रोलिंग बॉडी. रोलिंग बॉडीमध्ये असं म्हटलं जाते द बॉडी विच परफॉर्म्स बोथ मोशन सायमल्टेनियसली. लक्ष द्या. द बॉडी विच परफॉर्म, बघा, द बॉडी विच परफॉर्म बोथ मोशन सायमल्टेनियसली. द बॉडी विच परफॉर्म बोथ मोशन सायमल्टेनियसली. आता कुठले दोन मोशन? या दोन मोशन येतात बाळांनो. एक येतं ट्रान्सलेशनल मोशन. बघा, ट्रान्सलेशनल मोशन. ट्रान्सलेशनल मोशन म्हणजे आपलं मोशन, जिथं बॉडी एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जाते. ओके, यू माइट बी नो ट्रान्सलेशनल मोशनची कायनेटिक एनर्जी काय असते. कायनेटिक एनर्जी ऑफ ट्रान्सलेशन मोशन असतं 1/2 किती असते, एम के एम व्ही स्क्वेअर. एम व्ही स्क्वेअर. एक दुसरा पेन दे बरं. हां, तो हां, नाही ते एक काम कर, हा खाली पडलेला तो दे. डायमीटर कमी पाहिजे. हां, बघा, द बॉडी विच परफॉर्म्स बोथ मोशन सायमल्टेनियसली. कुठले दोन मोशन? ट्रान्सलेशन मोशन आणि दुसरं मोशन असतं बाळांनो रोटेशनल मोशन. लक्षात ठेवा, रोटेशनल मोशन. ओके, सो व्हॉट इज द कायनेटिक एनर्जी ऑफ रोटेशनल मोशन. रोटेशनल मोशनची कायनेटिक एनर्जी असते 1/2 किती, I ओमेगा स्क्वेअर. लक्षात ठेवा. चालेल, कालच आपण शिकलो होतो. काल आपण कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला शिकलो होतो. कुठल्या कायनेटिक एनर्जीचा? ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी की रोटेशनल कायनेटिक एनर्जी? रोटेशनल कायनेटिक एनर्जी, बरोबर आहे. ओके, आज आपल्याला शिकायचं आहे रोलिंग बॉडी काय असतं. द बॉडी विच परफॉर्म्स बोथ मोशन सायमल्टेनियसली. कुठले दोन मोशन? ट्रान्सलेशनल ॲज वेल ॲज काय असतं, रोटेशनल मोशन. आता ट्रान्सलेशनल ॲज वेल ॲज रोटेशनल मोशन म्हणजे काय? जसं फॉर एक्झाम्पल, याचं बेस्ट एक्झाम्पल आहे बाळांनो स्पिनिंग बॉल. स्पिनिंग बॉल माहिती आहे तुम्हाला. स्पिनर जेव्हा बॉल फेकतो तेव्हा तो बॉल कसा जातो सांगा? बॉलर टू बॅट्समन. बॉलर टू बॅट्समन म्हणजे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी, म्हणजे कुठलं मोशन? ट्रान्सलेशन. आणि बॉलर टू बॅट्समन जात असताना तो काय करतो सांगा? स्वतःभोवती फिरत जातो. स्वतःभोवती फिरणे म्हणजे काय असतं सांगा? रोटेशनल मोशन. द बॉडी विच परफॉर्म्स बोथ मोशन सायमल्टेनियसली. लक्षात ठेवा. जसं आपण रस्त्याने जातो, कुठलं मोशन परफॉर्म करतो? रोटेशनल परफॉर्म करतो की ट्रान्सलेशनल? ओनली ट्रान्सलेशन. फॅनचं मोशन कुठलं आहे सांगा? ओनली रोटेशनल. पण या जगात अशाही काही बॉडी आहे विच आर गोइंग टू परफॉर्म बोथ मोशन सायमल्टेनियसली. करेक्ट आहे. द बेस्ट एक्झाम्पल इज स्पिनिंग बॉल. ओके, सो सच अ बॉडी इज कॉल्ड ॲज अ रोलिंग बॉडी. त्या बॉडीला आपण काय म्हणतो सांगा? रोलिंग बॉडी. आणि आता आपल्याला काय बघायचं आहे? व्हॉट इज द कायनेटिक एनर्जी ऑफ रोलिंग बॉडी. रोलिंग बॉडीची कायनेटिक एनर्जी काय असते. आता रोलिंग बॉडीची कायनेटिक एनर्जी जर फाइंड करायची असेल तर त्यासाठी लक्षात ठेवा, सपोज तुम्ही हा प्लॅटफॉर्म घेतला एक, ओके बाळांनो मला हे सांगा, ओके हा प्लॅटफॉर्म घेतला, फ्लोअर आहे आणि इथे एखादी रोलिंग बॉडी ठेवली. आता तुम्हाला माहिती आहे एखादी रिंग ठेवा, डिस्क ठेवा, कुठली तरी रिंग माहिती आहे सगळ्यांना. डिस्क म्हणजे एखादी कॉईन ठेवा. ओके, आणि ती कॉईन जर का इथून सोडली तर काय होईल सांगा बरं? ती कॉईन सोडली तर काय होईल? खाली येणार. कशी खाली येणार? एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी, बरोबर आहे. म्हणजे ट्रान्सलेशनल मोशन. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाते ट्रान्सलेशन. आणि एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात असताना स्वतःभोवती फिरत येते बाळांनो. स्वतःभोवती काय होते सांगा? फिरत येते. सो द बॉडी विच परफॉर्म्स बोथ मोशन सायमल्टेनियसली, म्हणजे दोन्ही मोशन सायमल्टेनियसली परफॉर्म करणाऱ्या बॉडीला आपण म्हणतो रोलिंग बॉडी. काय म्हणतो? रोलिंग बॉडी. आणि आज आपल्याला पूर्ण लेक्चर रोलिंग बॉडीवरच घ्यायचं आहे. कायनेटिक एनर्जी ऑफ रोलिंग बॉडी काय असतं? व्हॉट इज द वेलोसिटी ऑफ रोलिंग बॉडी विच इज रोल्ड डाऊन ऑन एन इन्क्लाइन प्लेन अँड ॲक्सलेशन ऑफ रोलिंग बॉडी. ठीक आहे. सपोज हा एक इन्क्लाइन प्लेन आहे बाळांनो अँड थिटा बी द अँगल ऑफ इन्क्लिनेशन आहे त्या प्लेनचं. ठीक आहे. आता मी जर तुम्हाला इथं बोललो व्हॉट इज द कायनेटिक एनर्जी ऑफ अ रोलिंग बॉडी, लक्ष द्या.
कायनेटिक एनर्जी ऑफ रोलिंग बॉडी किंवा रोलिंग मोशनचं कायनेटिक एनर्जी काय असते? सगळ्यात पहिले रोलिंग मोशन काय समजलं तुम्हाला? द बॉडी विच परफॉर्म्स बोथ मोशन सायमल्टेनियसली. कुठले दोन? ट्रान्सलेशन ॲज वेल ॲज. मग मला जर का रोलिंग मोशनची कायनेटिक एनर्जी काढायची असेल तर तुम्हाला समजायला पाहिजे कायनेटिक एनर्जी ऑफ काय असतं? ट्रान्सलेशनल मोशन, कायनेटिक एनर्जी ऑफ ट्रान्सलेशन मोशनची कायनेटिक एनर्जी प्लस इथे किती असतं? कायनेटिक एनर्जी ऑफ काय? रोटेशनल मोशन. कायनेटिक एनर्जी ऑफ ट्रान्सलेशन मोशन प्लस कायनेटिक एनर्जी ऑफ रोटेशनल मोशन. ऑब्वियसली ट्रान्सलेशन मोशनची कायनेटिक एनर्जी ही आहे 1/2 mv², जी आपण नेहमी यूज करतो एका ठिकाणाहून बॉडी दुसऱ्या ठिकाणी जात असेल. आणि रोटेशनल मोशनची कायनेटिक एनर्जी ही आपण काल प्रूफ केली आहे बघा, 1/2 I की I ω². काल याचं डेरिव्हेशन बघितलं आहे. आता रोलिंग बॉडीची कायनेटिक एनर्जी काढायची आहे तर कायनेटिक एनर्जी ऑफ ट्रान्सलेशन मोशन किती असतं? इट्स 1/2 किती असतं? mv² आणि प्लस इथं 1/2 काय करायचं सांगा? I की I ω². खतम. करेक्ट आहे? ओके, दोघांची ॲडिशन केली. यात थोडे चेंजेस करा. लेटर रोलिंग बॉडी हॅव्हिंग अ मास m अँड हॅव्हिंग अ रेडियस r. जे नोट्समध्ये दिलं आहे, जे टेक्स्टबुकमध्ये दिलं आहे तीच भाषा यूज करू. त्या रोलिंग बॉडीचं मास काय दिलं आहे सांगा? कॅपिटल M. आणि रोलिंग बॉडी इज अ रोल डाऊन, म्हणजे रिंग सारखी असते, डिस्क सारखी असते, तर त्याला रेडियस घेतली बाळांनो r. करेक्ट आहे? आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे बाळांनो, मी इथं काय करू शकतो? सो इट्स 1/2 किती असतं? mv². मास एकच ठेवा सगळ्या ठिकाणी. जर कॅपिटल M ठेवत असाल तर सगळ्या ठिकाणी कॅपिटल Mच ठेवा. सो कॅपिटल mv² इथं ठेवू शकता. येस, कॅपिटल M × v² प्लस इथं असतं 1/2. I म्हणजे कोण असतं रे? मोमेंट की मोमेंट ऑफ इनर्शिया. आणि एव्हरीवन नोज व्हॉट इज मोमेंट ऑफ इनर्शिया? मोमेंट ऑफ इनर्शिया किती असतं? mk². काय असतं बोला? mk². काल शिकलो होतो आपण मोमेंट ऑफ इनर्शिया. के म्हणजे कोण असतं? रेडियस की रेडियस ऑफ गायरेशन? काल आपण सांगितलं होतं रेडियस ऑफ गायरेशन काय असतं. कुठली बॉडी घ्या. आता ऑब्व्हियसली रोलिंग बॉडी इज ऑल्सो रिजिड बॉडी. करेक्ट आहे? आता सेम तुम्ही या बॉडीमध्ये ॲक्सिस वगैरे पास केला, सपोज इथे ॲक्सिस पास केला, प्रत्येक बॉडीला सेंटर ऑफ मास असतो, सेंटर ऑफ मासला त्याचं मास असतं, बरोबर आहे? सेंटर ऑफ मास आणि ॲक्सिस या दोघांपासून जे डिस्टन्स असतं त्याला आपण काय म्हणतो सांगा? रेडियस ऑफ गायरेशन. काय म्हणतो? रेडियस ऑफ गायरेशन. हाऊ टू फाइंड अ मोमेंट ऑफ इनर्शिया? मोमेंट ऑफ इनर्शिया I इज इक्वल्स टू किती असतं? इट इज अ प्रोडक्ट ऑफ मास इंटू डिस्टन्स की स्क्वेअर ऑफ डिस्टन्स. सो I इज इक्वल्स टू किती असतं? mk². करेक्ट आहे? काल आपण प्रूव्ह केलं आहे. झालं. आणि V. आता मला हे सांगा, तुम्ही सरळ सांगू शकता. ओके, आपण सांगितलं होतं वेन द बॉडी रोल डाऊन, जेव्हा एखादी बॉडी रोटेशन मोशन परफॉर्म करते तेव्हा बॉडीचे पार्टिकल कुठलं मोशन परफॉर्म करतात? सर्क्युलर मोशन. ओके, आणि जर सर्क्युलर मोशन असेल तर आपण फॉर्म्युला शिकलो V इज इक्वल्स टू किती असतं? R की R ω. दिस इज द रिलेशन बिटवीन लिनियर वेलॉसिटी अँड अँग्युलर वेलॉसिटी. सो तुम्ही इथे लिहू शकता V इज इक्वल्स टू रेडियस काय लिहिली आहे सांगा? कॅपिटल R घेतली आहे इंटू ओमेगा. सो V डिवायडेड बाय R इज इक्वल्स टू किती असतं बाळांनो? ओमेगा. R इकडे गेला. सो ओमेगाची व्हॅल्यू किती झाली? V की V बाय R? V बाय R. करेक्ट आहे? ओके, V इज इक्वल्स टू R ω हे आपण शिकलो आहे, पण इथं रेडियस आपण कॅपिटल R घेतली ओमेगा, तर ओमेगाची व्हॅल्यू V बाय R सरळ टाकायचं. I इज इक्वल्स टू mk². ओमेगाची व्हॅल्यू टाकली V बाय R आणि इथं ब्रॅकेटचा काय झाला सांगा? स्क्वेअर. इज दॅट क्लिअर? येस. सो गाईज इट्स 1/2 काय असतं बोला? mv² प्लस इट्स 1/2 इथे किती असतं? mk². इथं असतं बाळांनो v² डिवायडेड बाय किती? r². V बाय R ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजे v² डिवाइड बाय किती असतं? R की R². तुम्ही जर का यातनं काही कॉमन काढलं तर 1/2 कॉमन काढू शकता, mv² कॉमन काढू शकता. तर ब्रॅकेटमध्ये काय राहील? 1/2 कॉमन निघाला, m निघाला कॉमन, v² निघाला कॉमन. बरोबर आहे? सांगा ब्रॅकेटमध्ये काय राहील? पहिल्या ब्रॅकेटमध्ये इथे किती राहील सांगा? 1/2 निघाला, m निघाला, v² निघाला, तर काय राहिलं सांगा? k² डिवायडेड बाय किती असतं? R की R². करेक्ट आहे? सो बघा 1/2 निघाला, m दोघांमध्ये निघाला, v² दोघांमध्ये निघाला, 1/2 mv² अख्खी टर्म निघाली, त्यामुळे इथं 1 झाला, इथं प्लस साईन, इथं 1/2 निघाला, m निघाला, v² निघाला, तर काय राहिलं? k² अपॉन r². ओके, दिस इज द गाइज कायनेटिक एनर्जी ऑफ अ रोलिंग बॉडी. खतम. ओके, दिस इज द कायनेटिक एनर्जी ऑफ अ रोलिंग बॉडी. कोणाचा फॉर्म्युला आहे हा? कायनेटिक एनर्जी ऑफ विच बॉडी? रोलिंग बॉडी. रोलिंग बॉडीची कायनेटिक एनर्जी अशी काढली जाते. चालेल? छोटे छोटे 3 डेरिवेशन बघायचे. कायनेटिक एनर्जी ऑफ रोलिंग बॉडी, वेलोसिटी ऑफ रोलिंग बॉडी अँड ॲक्सेलरेशन ऑफ रोलिंग बॉडी. ठीक आहे? सगळ्यात पहिले समजलं रोलिंग बॉडी काय असतं? द बॉडी विच परफॉर्म्स बोथ मोशन सायमल्टेनियसली. कुठले 2 मोशन? ट्रान्सलेशन मोशन ॲज वेल ॲज रोटेशनल मोशन. चालेल? ओके, याचं बेस्ट एक्झाम्पल म्हणजे स्पिनिंग बॉल, किंवा बघा एखादी बॉडी रिंग आहे, डिस्क आहे, विच इज रोल डाऊन ऑन एन इन्क्लाइन प्लेन. शक्तिमान सुद्धा एक्झाम्पल आहे याचा. शक्तिमान माहिती आहे तुम्हाला? अरे शक्तिमान माहिती आहे का? ते सुद्धा एक्झाम्पल आहे. ओके, यू नो शक्तिमान. अरे लहानपणी वगैरे बघत असाल ना, आता तर बंदच झाली ॲक्च्युली, कोरोनात सुद्धा आली होती. तर ती शक्तिमानमध्ये शक्तिमान सुद्धा एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जातो. बरोबर आहे? ट्रान्सलेशन मोशन आहे, पण कसा जातो? सरळ जात होता की स्वतःभोवती फिरत जात होता? सो बोथ मोशन सायमल्टेनियसली परफॉर्म करणे म्हणजे रोलिंग बॉडी आहे. त्यानंतर एक ज्युनियर जी होता माहिती आहे?
माहिती आहे का ज्युनियरची? शकलक बुमबुम माहिती आहे का? त्याचा इथं काही संबंध नाही. ओके, ती पेन्सिलवाली होती, ठीक आहे. शकलक बुमबुम ज्युनियरची होतं एक, माहिती आहे. तो ज्युनियरची असा जायचा हवेत, असा जायचा हवेत. हां, तो रोलिंग फिरत नव्हता जात, तो फक्त ट्रान्सलेशन मोशन परफॉर्म. पण शक्तिमान दोन्ही मोशन परफॉर्म करायचा. एका ठिकाणावर दुसऱ्या ठिकाणी जायचा म्हणजे ट्रान्सलेशन, आणि स्वतःभोवती गोल गोल फिरत जायचं म्हणजे रोटेशन. पण पेपरमध्ये लिहू नका, नाही लिहाल शक्तिमान. ओके, मी एक एक्झाम्पल सांगतो डोळ्यासमोर, आयडियल एक्झाम्पल आहे ते, ठीक आहे. स्पिनिंग बॉलच एक्झाम्पल लिहा, ठीक आहे. द बेस्ट एक्झाम्पल ऑफ रोलिंग बॉडी. आता लक्ष द्या, कायनेटिक एनर्जी ऑफ रोलिंग बॉडीचा फॉर्म्युला आहे 1/2 mv² इन ब्रॅकेट 1 + k² अपॉन किती आहे r². आता लक्षात ठेवा व्हेलॉसिटी ऑफ रोलिंग बॉडी काय असतं. आता इकडे बघा, नेक्स्ट डिराइव्ह अन एक्सप्रेशन फॉर व्हेलॉसिटी ऑफ अ रोलिंग बॉडी. बघा, रोलिंग बॉडीची व्हेलॉसिटी काय. ओके, एखादी रोलिंग बॉडी जेव्हा एखादी इन्क्लाइन प्लेनवरनं रोल डाऊन होते तेव्हा त्याची व्हेलॉसिटी कशी फाइंड करायची. तर लक्ष द्या, इकडे बघा, सपोज ओके, हा इन्क्लाइन प्लेन आहे. येस, हां, हा अँगल थीटा आहे, ही हाईट आहे बाळांनो, ही तुमची रोलिंग बॉडी आहे. येस, ओके, इथे अँगल थीटा आहे. नंतर ओके, हां, आता मला हे सांगा, एखादी रोलिंग बॉडी जर का इन्क्लाइन प्लेनवरनं रोल डाऊन होत असेल तर त्याची व्हेलॉसिटी काय असते. आता बाळांनो इथं लक्ष द्या, मला हे सांगा, सध्या बॉडी असा प्लेन इन्क्लाइंड आहे, सध्या बॉडी अशी आहे. सांगा बरं, बॉडी मोशनमध्ये की रेसमध्ये? रेस. ऑब्व्हियसली ती तशी तर थांबणार नाही. जेव्हा मी सोडेल ती बॉडी रेसमध्ये राहील की मोशनमध्ये? मोशन. पण तिथं थांबलेली आहे म्हणजे ती बॉडी मोशनमध्ये की रेसमध्ये आहे? रेस. आता बॉडी जेव्हा रेसमध्ये असते बाळांनो तेव्हा बॉडीमध्ये पोटेन्शियल एनर्जी असते. काय असते बोला? पोटेन्शियल एनर्जी. व्हेन द बॉडी इज ॲट रेस्ट बॉडी हॅव अ पोटेन्शियल एनर्जी. व्हेन द बॉडी इज इन मोशन बॉडी विल हॅव अ कायनेटिक एनर्जी. बरोबर आहे, कायनेटिक म्हणजे मोशन असतं. आता इकडे लक्ष द्या, मी काय म्हणताय. सगळ्यात पहिले आपण इथं करायचं लेट कॅपिटल एम. व्हॉट इज कॅपिटल एम? कॅपिटल एम म्हणजे असतं काय? मास ऑफ बॉडी. लक्षात ठेवा, कॅपिटल एम म्हणजे असतं मास ऑफ बॉडी. व्हॉट इज कॅपिटल आर? कॅपिटल आरला काय म्हणू आपण? रेडियस ऑफ बॉडी. लक्ष द्या, काय असतं? रेडियस ऑफ रोलिंग बॉडी. रोलिंग बॉडीची रेडियस लक्षात ठेवा. झालं. आता मला हे सांगा, आता इनिशियली बॉडी मोशनमध्ये की रेसमध्ये आहे? रेस. आणि जर का मी बॉडी सोडली तिथं, मी ऑब्व्हियसली बॉडीला मी पकडलेलं आहे म्हणून बॉडी रेसमध्ये आहे. जेव्हा बॉडी रेसमध्ये असते तर बॉडीमध्ये कुठली एनर्जी असते बोला? पोटेन्शियल एनर्जी. आणि बॉडीला जेव्हा मी सोडेल तेव्हा काय होईल? बॉडी रेसमध्ये येईल की मोशनमध्ये येईल? आणि जेव्हा बॉडी मोशनमध्ये येईल तर होल पोटेन्शियल एनर्जी गेट्स कन्वर्टेड इनटू कायनेटिक एनर्जी. ठीक आहे. सो लक्षात ठेवा, इथे लिहू शकता ॲज बॉडी लीव टॉप ऑफ अ इन्क्लाइन प्लेन. लक्ष द्या रे. हां, ॲज द बॉडी लीव द टॉप ऑफ द इन्क्लाइन प्लेन. इन्क्लाइन प्लेनचा टॉप जेव्हा बॉडी सोडून देईल तेव्हा काय होईल सांगा बोला? जेव्हा ती टॉपला होती तेव्हा बॉडीमध्ये कुठली एनर्जी होती? पोटेन्शियल एनर्जी. जेव्हा तो सोडून देईल इन्क्लाइन प्लेन देन बॉडी विल बी इन मोशन. देन पोटेन्शियल एनर्जी गेट्स कन्वर्टेड इनटू कायनेटिक एनर्जी. अँड लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी माहिती आहे सगळ्यांना? काय लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी? एनर्जी कॅनॉट बी क्रिएटेड, कॅनॉट बी डिस्ट्रॉय, इट कॅन बी ट्रान्सफर फ्रॉम वन फॉर्म टू अनदर फॉर्म. लक्षात ठेवा. चालेल. अपूर्वा चव्हाण लक्ष दे. मराठीत बोलताय मी, समजताय का? नाही तर जवळ येऊन सांगेल. ओके. होल पोटेन्शियल एनर्जी लक्षात ठेवा. होल पोटेन्शियल एनर्जी गेट्स कन्वर्टेड इनटू कायनेटिक एनर्जी. लक्षात ठेवा. पूर्णच्या पूर्ण पोटेन्शियल एनर्जी कुठल्या एनर्जीमध्ये कन्वर्ट होते सांगा? कायनेटिक एनर्जीमध्ये. इज दॅट क्लिअर? येस. पण ही कायनेटिक एनर्जी कुठली आहे? ही कायनेटिक एनर्जी कुठली आहे? ही ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी आहे, रोटेशनल कायनेटिक एनर्जी आहे की रोलिंग कायनेटिक एनर्जी आहे? बोला. रोलिंग. कारण बॉडी जेव्हा मोशनमध्ये येते तेव्हा ती दोन्ही मोशन सायमल्टेनियसली परफॉर्म करते. एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जाणे म्हणजे ट्रान्सलेशनल आणि स्वतःभोवती फिरणे म्हणजे काय असतं? रोटेशनल. म्हणजे ही कायनेटिक एनर्जी कुठली आहे सांगा? रोलिंग आहे. रोलिंग. ओके. मग आता पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला काय असतं? एम की mgh? mgh सगळ्यांना माहिती आहे. बॉडीचं मास आपण कॅपिटल एम घेतला आहे, बॉडीची रेडियस आर घेतली आहे, बॉडीमध्ये पोटेन्शियल एनर्जी आहे, ही बॉडीची हाईट आहे. लक्षात ठेवा. बॉटमपासून ही बॉडीची हाईट आहे. लक्षात ठेवा. सो पोटेन्शियल एनर्जी बॉडीमध्ये किती असणार आहे? एम की mgh? mgh. आणि कायनेटिक एनर्जी किती असते बॉडीची? रोलिंग कायनेटिक एनर्जी. आत्ताच फॉर्म्युला काढला आपण. सांगा. 1/2 mv² इन ब्रॅकेट 1 + किती असतं? k² अपॉन r². सो गाईज इथे लिहू शकता 1/2 किती असतं? mv² इन ब्रॅकेट 1 + किती असतं सांगा? k² अपॉन किती असतं? r² r². खतम. 1/2 mv² इन ब्रॅकेट 1 + k² अपॉन किती असतं? r². खतम. चालेल. कारण की रोलिंग कायनेटिक एनर्जी सिंपल डेरिव्हेशन आहे गाईज. mm गेट्स कॅन्सल. सांगा डिवाइड मधला 2 या साईडला गेला. ट्वाईस की ट्वाईस gh? ट्वाईस gh. बघा आपल्याला वेलॉसिटीचा फॉर्म्युला काढायचा. अतिशय सिंपल फॉर्म्युला आहे. ओके. इथं बघून घेऊ काय राहिलं बोला? इथं राहिलं gh इज इक्वल्स टू किती असतं? ओके. v² डिवाइड बाय 2. बघा v² × 1 v² डिवाइड बाय 2 इन ब्रॅकेट आहे 1 + इथं काय करायचं सांगा? k² अपॉन किती असतं? r². हा 2 तिकडे गेला इथं असतं ट्वाईस gh. लक्ष द्या.
टॉईस जी एच इज इक्वल्स टू व्ही स्क्वेअर इन ब्रॅकेट 1 प्लस काय करायचं सांगा के स्क्वेअर अपॉन काय करायचं आर स्क्वेअर. चला मल्टिप्लाय डिवाइडमध्ये घ्या. सो गाईज टॉईस जी एच अपॉन इन ब्रॅकेट किती असतं 1 प्लस काय करायचं के स्क्वेअर अपॉन किती आर स्क्वेअर इज इक्वल्स टू किती असतं व्ही स्क्वेअर. सो गाईज व्ही स्क्वेअर इज इक्वल्स टू टॉईस जी एच हां इन ब्रॅकेट 1 प्लस किती असतं बाळांनो के स्क्वेअर अपॉन किती आर स्क्वेअर आणि वेलॉसिटीची व्हॅल्यू किती असतं स्क्वेअर रूट ऑफ बोला स्क्वेअर रूट ऑफ किती असतं टॉईस जी एच ए अपॉन 1 प्लस किती असतं कमान के स्क्वेअर अपॉन किती असतं आर स्क्वेअर. खतम. ओके velocity v square is equals to twice gh upon 1 plus k square upon r square. So v equals to किती असतं under root of twice gh काय under root of twice gh in bracket 1 plus k square upon किती असतं r square. This is the velocity of a rolling body which is rolled down on an inclined plane. कारण की तुमची रोलिंग बॉडी जेव्हा टॉप ऑफ द प्लेनला होती तेव्हा ती रेसमध्ये होती म्हणजे त्याची इनिशियल वेलॉसिटी किती होती सांगा रेसमध्ये असेल तर इनिशियल वेलॉसिटी किती होती 0. जेव्हा ती सोडली तेव्हा ती रेसमधली बॉडी कशात आली मोशनमध्ये आणि मोशनमध्ये आली तर इथे तिची फायनल वेलॉसिटी किती होती जेव्हा ती बॉडी बॉटमला पोहोचेल ना तेव्हा तिची फायनल वेलॉसिटी होती अंडर रूट ऑफ टॉईस जी एच अपॉन 1 प्लस किती असतं के स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर. हे फॉर्म्युला लक्षात ठेवा. दिस इज द फॉर्म्युला ऑफ कायनेटिक एनर्जी. दिस इज द फॉर्म्युला ऑफ काय वेलॉसिटी. आता थर्ड फॉर्म्युला बघायचा आहे शेवटचा सांगा ॲक्सेलरेशन फाइंड करायचं आहे. साधी गोष्ट आहे मला हे सांगा बॉडी जेव्हा इन्क्लाइन प्लेनवरनं रोल डाऊन होत होती तेव्हा त्याची वेलॉसिटी सेम राहिली की चेंज झाली सांगा. इनिशियल वेलॉसिटी किती होती 0 फायनल वेलॉसिटी किती आहे v. वेलॉसिटी कमी झाली की वाढली म्हणजे वेलॉसिटी सेम राहिली की चेंज झाली. आणि आपण सांगितलं होतं व्हेनेवर देयर इज अ चेंज इन वेलॉसिटी ऑकर्ड जेव्हा वेलॉसिटीमध्ये काय होतं सांगा चेंज व्हॉट प्रोड्यूस इन द बॉडी ॲक्सेलरेशन इज प्रोड्यूस इन द बॉडी. सरळ सांगू शकता बाळांनो काय सांगू शकता इथं हां लक्ष द्या. ओके पुन्हा ॲक्सेलरेशन ऑफ अ रोलिंग बॉडी 2 मिनिटं थांबा. रोलिंग बॉडीचं ॲक्सेलरेशन काढायचं आहे. Derive an expression for acceleration of a rolling body which is rolled down on an inclined plane without slipping असा क्वेश्चन येत असतो. Which is rolled down on an inclined plane. Which is rolled down on an inclined plane. Slipping की without slipping. स्लिपिंग म्हणजे समजते का विदाउट स्लिपिंग स्लिप नाही झाली पाहिजे. स्लिप होणे म्हणजे मला हे सांगा एखाद्या वेळेस गावात किंवा कुठे ट्रॅक्टर असतो ना ट्रॅक्टर रेती असते ना माती ट्रॅक्टर रेती वगैरे टाकतात सिमेंटचे कॉन्क्रीटसाठी जे काय म्हणतात तुम्ही त्याला सँडस्ट वगैरे टाकतात ना कधी कधी त्याचा टायर तिथंच फसतो बरं आहे आणि जागेवरच काय करतो सगळा स्लिप होतो. काय होतो स्लिप. तो बॉडी जर का तुम्हाला वेलॉसिटीचे फॉर्म्युले काढताय ॲक्सेलरेशनचे फॉर्म्युले काढताय कायनेटिक एनर्जीचे फॉर्म्युले काढताय एवढं लक्षात ठेवा की तुमची बॉडी काय होत नाही आहे स्लिप होत नाही. स्लिप होणे म्हणजे समजलं का तो चक्का जागेवरच फिरणे त्याला काय म्हणतो स्लिप होणे. बरं क्वेश्चन येताना असा येतो डिराइव्ह एन एक्सप्रेशन फॉर अ वेलॉसिटी ऑफ अ रोलिंग बॉडी विच इज रोल्ड डाऊन ऑन एन इन्क्लाइन्ड प्लेन रोल्ड डाऊन ऑन एन विदाउट स्लिपिंग. विदाउट स्लिपिंग म्हणजे समजतं का ते स्लिपिंग नाही आहे स्लिपिंग आहे. हां समजलं आहे लक्षात ठेवा. चालेल तर सिंपल डेरिव्हेशन आहे बाळांनो. पुन्हा रोल तोच इन्क्लाइन प्लेन काढताय मी लक्षात ठेवा. या इन्क्लाइन प्लेनवरनं लक्षात ठेवा हा अँगल काढताय. ओके इथं h हाईट आहे इथं तुमची रोलिंग बॉडी आहे. येस रोलिंग बॉडी म्हणजे 2 मोशन सायमल्टेनियसली परफॉर्म करतं. बॉडी इथून निघाली बॉडी इथे पोहोचणार एस विथ द डिस्प्लेसमेंट ऑफ द बॉडी. एस हे बॉडीचं काय सांगा डिस्प्लेसमेंट आहे म्हणजे बॉडी एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जाते. से येस येस आणि सांगा बॉडी जेव्हा ओके इनिशियल वेलॉसिटी बॉडीची किती आहे सांगा 0 आणि इथं बॉडीची इनिशियल वेलॉसिटी आहे की फायनल वेलॉसिटी आहे फायनल वेलॉसिटी करेक्ट आहे. ओके मग आता आपल्याला वेलॉसिटी सेम राहते की चेंज होत आहे चेंज. साधी गोष्ट आहे वेलॉसिटी जर चेंज होत असेल तर 100% बॉडीमध्ये काय प्रोड्यूस होणार आहे सांगा ॲक्सेलरेशन. आणि ते ॲक्सेलरेशन किती असतं तर सरळ सांगू शकता बाळांनो न्यूटनचं इक्वेशन यूज करा. व्ही स्क्वेअर इज इक्वल्स किती असतं यू स्क्वेअर प्लस किती टॉईस के टॉईस एस टॉईस एस. व्ही स्क्वेअर इक्वल्स टू यू स्क्वेअर प्लस किती असतं बाळांनो टॉईस एस. इज दॅट क्लिअर येस. मग आता टाका व्हॅल्यू सांगा बरं वेलॉसिटी फायनल वेलॉसिटीचा फॉर्म्युला माहिती आहे. इनिशियल वेलॉसिटी किती आहे बोला 0 कारण की इनिशियली बॉडी मोशनमध्ये होती की रेस आणि बॉडी जर का रेसमध्ये असेल तर बाळांनो ऑब्वियसली इनिशियल वेलॉसिटी 0च असणार आहे बॉडीची. ठीक आहे बॉडी विल बी ॲट रेस्ट सो इनिशियल वेलॉसिटी विल बी 0 सो यू कॅन से 0 स्क्वेअर प्लस किती असतं टॉईस ए इंटू किती असतं एस. चालेल ओके मग आता मला हे सांगा व्ही स्क्वेअर इज इक्वल्स किती असतं टॉईस ए इंटू किती असतं एस. मग आता व्ही स्क्वेअरची व्हॅल्यू किती आहे तर तुम्हाला माहिती आहे वेलॉसिटीची व्हॅल्यू किती आहे तर वेलॉसिटीची व्हॅल्यू किती आहे बोला अंडर रूट ऑफ टॉईस जी एच डिवाइड बाय 1 प्लस के स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर. सो गाईज वेलॉसिटीची व्हॅल्यू आहे अंडर रूट ऑफ किती टॉईस जी एच अपॉन किती असतं 1 प्लस के स्क्वेअर अपॉन किती असतं आर स्क्वेअर आणि ब्रॅकेटचा काय करायचं सांगा स्क्वेअर इज इक्वल्स टू किती असतं टॉईस एस. लक्षात ठेवा रूटचा स्क्वेअर केला तर वरचं छप्पर उडालं तर सांगा ए रूटचा स्क्वेअर केला तर वरचं छप्पर उडालं वरचं छप्पर उडालं तर काय राहिलं सांगा बोला सांगा टॉईस के टॉईस जी एच अपॉन इथे किती असतं 1 प्लस कमान के स्क्वेअर अपॉन काय करायचं सांगा आर स्क्वेअर. ओके इज इक्वल्स टू किती असतं टॉईस ए इंटू किती असतं एस. ओके सो टॉईस जी एच अपॉन
इन ब्रॅकेट 1 प्लस किती असतं के स्क्वेअर अपॉन किती असतं आर स्क्वेअर मल्टिप्लाइडचा ट्वाइसेस इकडे आणायचा आणि इथं काय लिहायचं ॲक्सिलरेशन. कारण की तसे मला फॉर्म्युला कोणाचा डिराईव्ह करायचा आहे ॲक्सिलरेशनचाच. मला जर का ॲक्सिलरेशनचा फॉर्म्युला अप्लाय करायचा तर मल्टिप्लाइडची टर्म डिवाइडमध्ये आणायची चालेल. ओके ट्वाइसेस. सो गाईज 2 2 गेट्स कॅन्सल. सांगा बरं ॲक्सिलरेशनचा काय फॉर्म्युला आला. ॲक्सिलरेशन इज इक्वल्स टू किती असतं जी इंटू एच डिवाइड बाय इथे किती असतं एस इन ब्रॅकेट 1 प्लस इथे किती असतं सांगा के स्क्वेअर अपॉन किती असतं आर स्क्वेअर 1 प्लस के स्क्वेअर अपॉन किती असतं आर स्क्वेअर. ओके ए लक्ष दे इकडे 1 प्लस के स्क्वेअर अपॉन किती असतं आर स्क्वेअर. आता फक्त या एसबद्दल बोला. एस म्हणजे कोण आहे सांगा डिस्प्लेसमेंट. सांगा बरं डिस्प्लेसमेंट कसं काढणार तर थोडंफार इकडे लक्ष द्या. या इन्क्लाइन प्लेनमध्ये हा अँगल 90 आहे हा अँगल थीटा आहे. ओके इफ आय वॉन्ट टू फाइंड द व्हॅल्यू ऑफ साइन थीटा सांगा बरं साइन थीटा काय असतं बोला. साइन थीटा इट्स अपोजिट अपॉन हायपोटेनियस 90 समोरची साईड हायपोटेनियस. सो साइन थीटा इज अपोजिट. अपोजिट म्हणजे कोण आहे एच आणि हायपोटेनियस म्हणजे कोण आहे एस. सो एस जर का इकडे गेला तर काय होईल एच आणि साइन थीटा कुठे जाईल बाळांनो खाली जाईल. इज दॅट क्लिअर येस. ओके सो गाईज इथं ट्रिग्नोमेट्री यूज करू शकता. साइन थीटा इज इक्वल्स टू अपोजिट अपॉन हायपोटेनियस. लक्ष द्या अपोजिट आहे एच आणि हायपोटेनियस आहे एस. एस तिकडे गेला तर साइन थीटा खाली आला तर एच व्हॅल्यू टाका. सो गाईज ॲक्सिलरेशन इज इक्वल्स टू किती असतं सांगा जी इंटू एच डिवाइड बाय किती असतं एस. व्हॉट्स व्हॅल्यू ऑफ एस एच अपॉन किती असतं साइन थीटा. लक्ष द्या इन ब्रॅकेट 1 प्लस किती असतं के स्क्वेअर अपॉन किती आर स्क्वेअर. आणि मला असं वाटते एच एच गेट्स कॅन्सल. जर एच एच कॅन्सल झाला सो ॲक्सिलरेशनची व्हॅल्यू भेटते साइन थीटा हे बा साइन थीटा कुठे आहे बोला डिनॉमिनेटरमध्ये आहे की डिनॉमिनेटरच्या डिनॉमिनेटरमध्ये आहे. आणि डिनॉमिनेटरच्या डिनॉमिनेटर टर्म कुठे जाईल सांगा न्यूमरेटर. सो जी आहेच बाळांनो आणि साइन थीटा न्यूमरेटरमध्ये आला आणि डिवायडेड बाय किती असतं सांगा 1 प्लस कमॉन के स्क्वेअर अपॉन किती असतं आर स्क्वेअर खतम. सो ॲक्सिलरेशन इज इक्वल्स टू जी साइन थीटा डिवाइड बाय 1 प्लस के स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर. सो ॲक्सिलरेशन इज इक्वल्स टू किती असतं जी साइन थीटा डिवाइड बाय 1 प्लस किती के स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर. दिस इज द एक्सप्रेशन फॉर ॲक्सिलरेशन. कोणाचं आहे सांगा ॲक्सिलरेशन. सांगा बरं काय केलं ॲक्सिलरेशनसाठी सिम्पल. सगळ्यात पहिले इक्वेशन यूज केलं व्ही स्क्वेअर इक्वल्स टू किती यू स्क्वेअर प्लस ट्वाइस एस. हे तुम्हाला माहिती आहे कायनेमॅटिक्सचं इक्वेशन आहे. इनिशियल वेलॉसिटीची व्हॅल्यू किती ठेवली 0 बघा. ओके हे इक्वेशन आलं. मला ॲक्सिलरेशन काढायचं आहे तर व्ही स्क्वेअर आहेच. व्ही स्क्वेअरची व्हॅल्यू टाकली ॲक्च्युली इथं. ओके व्हीची व्हॅल्यू टाकली आणि नंतर ट्वाइस एस याचा स्क्वेअर केला म्हणजे वरचं छप्पर उडालं. हा ट्वाइस एस खाली आला हे बा ट्वाइस एस खाली आला 2 2 कॅन्सल झाला आणि फक्त इथं मग आता राहिलं जी एच अपॉन एस इंटू आणि फक्त इथं साइन थीटाचा फॉर्म्युला यूज केला ट्रिग्नोमेट्रीचा अपोजिट अपॉन हायपोटेनियस. त्यावरून एच व्हॅल्यू भेटली ती एच व्हॅल्यू इथं टाकली ठीक आहे एच अपॉन साइन थीटा. एच एच गेट्स कॅन्सल. साइन थीटा डिनॉमिनेटरच्या डिनॉमिनेटरमध्ये होता वर गेला. सो जी साइन थीटा डिवाइड बाय 1 प्लस किती असतं के स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर. ठीक आहे हे 3 डेरिव्हेशन झाले. इथं तुमचा रोलिंग बॉडीचा आर्टिकल कंप्लीट संपतो. तर रोलिंग बॉडीचे किती फॉर्म्युले आहेत तुमच्याजवळ 3. 2-2 मार्काला छोटे छोटे डेरिव्हेशन आहे. सांगा पहिलं डेरिव्हेशन कुठलं आहे सांगा कायनेटिक एनर्जी ऑफ रोलिंग बॉडी. दुसरं डेरिव्हेशन कुठलं आहे सांगा वेलॉसिटी ऑफ रोलिंग बॉडी. आणि तिसरं डेरिव्हेशन कुठलं आहे सांगा ॲक्सिलरेशन ऑफ रोलिंग बॉडी. बरोबर आहे. ओके मला एकदा फॉर्म्युले सांगून द्या फटाफट. चला बोला पुन्हा रोलिंग बॉडीसाठी काय काय सांगा. फॉर रोलिंग बॉडी लक्ष द्या फॉर हां बोला रे बाळांनो कायनेटिक एनर्जी ऑफ रोलिंग बॉडीचा फॉर्म्युला काय 1/2 mv स्क्वेअर इन ब्रॅकेट 1 प्लस किती असतं के स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर. ठीक आहे मला हे सांगा वेलॉसिटीचा फॉर्म्युला अंडर ऑफ किती असतं बोला ट्वाइस जी एच लक्ष द्या अपॉन किती असतं 1 प्लस के स्क्वेअर अपॉन किती असतं आर स्क्वेअर. आणि ॲक्सिलरेशनचा फॉर्म्युला किती असतं जी साइन थीटा जी साइन थीटा डिवाइड बाय 1 प्लस किती असतं के स्क्वेअर अपॉन किती असतं आर स्क्वेअर. से येस येस हे 3 फॉर्म्युले आपल्याला आले. आता लक्ष द्या व्हॉट आर डिफरंट टाइप्स ऑफ रोलिंग बॉडी. रोलिंग बॉडीचे एक्झाम्पल्स काय सांगा बरं. अशा कुठल्या कुठल्या बॉडी आहे ज्या रोलिंग बॉडी आहे म्हणजे तुम्हीच इमॅजिन करा या इन्क्लाइन प्लेनवरनं कुठली बॉडी अशी टाकली की ती रोल डाऊन होत जाते. रोल डाऊन होत जाते म्हणजे समजलं आहे का कुठली आहे सांगा स्पियर चेंडू रोल होत जातो हो की नाही. अजून रिंग रिंग माहिती आहे ना रिंग रिंग ती रोल डाऊन होत जाते गोलू असते. त्यानंतर डिस्क रिंग आणि डिस्कमध्ये काय डिफरन्स आहे माहिती आहे. रिंग काय असते हॉलो असतं आणि डिस्क सॉलिड असतं. डिस्क म्हणजे कॉईनने रोल डाऊन होते लक्षात ठेवा. या सगळ्या रोलिंग बॉडी आहे. आता एक गोष्ट तुम्हाला माझ्यावर विश्वास ठेवावा लागेल जी गोष्ट तुम्हाला 2-3 दिवसानंतर समजेल. 2-3 दिवसांनी परवा. ओके परवा म्हणजे नेक्स्ट 3rd लेक्चरला पुढचं जे लेक्चर राहील त्याच्या पुढच्या लेक्चरला. बाळांनो मला हे सांगा समजा फॉर एक्झाम्पल एक्झाम्पल्स ऑफ रोलिंग बॉडी. रोलिंग बॉडीचे एक्झाम्पल्स काय तर पहिलं एक्झाम्पल आहे रिंग. ओके रिंग म्हणजे तुमची हॉलो असते लक्षात ठेवा चालेल. रिंग म्हणजे हॉलो असते. इज दॅट क्लिअर येस. रिंग म्हणजे हॉलो असतं. या रिंगलाच म्हणतात बाळांनो हॉलो सिलेंडर. काय तर सांगा हॉलो सिलेंडर. सर या रिंगला हॉलो सिलेंडर कसं काय म्हणतात
तर साधी गोष्ट आहे. मला हे सांगा, तुम्हाला सिलेंडर माहिती आहे? येस, आपल्या घरी सिलेंडर येतं, त्यात गॅस असतो, त्या काही कालांतराने त्यातला गॅस संपतो आणि गॅस संपल्यानंतर ते सिलेंडर सॉलिड सिलेंडर म्हटलं जाते की हॉलो सिलेंडर? सांगा बरं, हॉलो सिलेंडर कसं दिसतं? हॉलो सिलेंडर असं असतं, जसं फॉर एक्झाम्पल तुम्ही जर का या साईडने बघितलं, बघा हा व्ह्यू आहे, टाइप्स ऑफ व्ह्यू मध्ये मी सांगितलं होतं व्ह्यू आहे. जर का व्ह्यू बघितलं तर ते सिलेंडर कसं दिसतं? या साईडने बघितलं तर ते सिलेंडर दिसते की रिंग दिसते? बोला, रिंग दिसेल, कारण की हा सर्कल दिसेल. आणि तसे सॉलिड आहे की हॉलो आहे? हॉलो आहे, लक्षात ठेवा. चालेल, तर मला हे सांगा, तुमची रिंग असू द्या किंवा हॉलो सिलेंडर, हे पहा सेंटर आणि त्याची रेडियस हे त्याचं मास असतं, लक्षात ठेवा. हे सेंटर आणि त्याची रेडियस लक्षात ठेवा, हे त्याचं मास असतं, लक्षात ठेवा. चालेल, तर रिंग आणि हॉलो सिलेंडरचे डायग्राम सेमच असतात. रिंग म्हणजे अशी दिसते एकदम सर्कल आणि एकदम हॉलो असते. सिलेंडरला तुम्ही जर का एका साईडने बघितलं तुम्हाला असं दिसणार आहे, ठीक आहे. तर लक्षात ठेवा, रिंग आणि हॉलो सिलेंडर असेल तर त्याचा रेडियस ऑफ गायरेशन असतो बाळांनो आर. केची व्हॅल्यू किती असतं सांगा? आर. सर कशी काय काढली व्हॅल्यू? म्हणून म्हणताय बाळांनो, तुम्हाला माझ्यावर काय ठेवावं लागेल? विश्वास. किती दिवस? आजचा, उद्याचा नाही, उद्या संडे, उद्या लेक्चर नाही राहणार माझं, परवाचा. ओके, मंगळवारी मी तुम्हाला एक्सप्लेन करेल केच व्हॅल्यू आर कसं काय असतं. हो म्हणा, हो म्हणा, येस. ओके, आता रिंगमध्ये केच व्हॅल्यू किती असतं? आर. के म्हणजे कोण असते? रेडियस की रेडियस ऑफ गायरेशन. आणि आर म्हणजे काय असतं? रेडियस ऑफ रिंग किंवा रेडियस ऑफ हॉलो सिलेंडर, बरोबर की नाही? ओके, आता बाळांनो मला हे सांगा, या सगळ्या डायग्राममध्ये मला हे सांगा, रिंगसाठी कायनेटिक एनर्जी काढायची आहे, वेलॉसिटीसाठी कायनेटिक एनर्जी काढायची आहे, एक्सेलरेशनसाठी कायनेटिक एनर्जी काढायची आहे. या सगळ्यांसाठी जेव्हा मला कायनेटिक एनर्जी काढायची असते, एक गोष्ट लक्षात ठेवा, काय माहिती आहे का? इथे सुद्धा के स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर आहे, इथे सुद्धा के स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर आहे, इथे सुद्धा के स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर आहे. तर आपण एक काम करू, के स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअरची व्हॅल्यू वेगळी काढून टाकू आणि तिथे इथे टाकून देऊ. मग आता मला हे सांगा, के इज इक्वल्स टू आर, तर मला हे सांगा, के मल्टिप्लाइडचा आर डिवाइडमध्ये आला तर इज इक्वल्स किती होईल सांगा? 1. मग इथं जर का मी के बाय आर ब्रॅकेटचा स्क्वेअर केला तर इथे किती येईल? 1 स्क्वेअर इज 1. म्हणजे याचा अर्थ के स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअरची व्हॅल्यू किती असतं सांगा? 1. तर लक्षात ठेवा, रिंगसाठी के स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअरची व्हॅल्यू किती असतं? बोला, 1. तुम्हाला लक्षात एकच ठेवायचं आहे, काय की केची व्हॅल्यू आर असते. कशी असते मी तुम्हाला मंगळवारी वगैरे सांगेल. मग मल्टिप्लाइडचा डिवाइड मध्ये आला तर के बाय आर ची व्हॅल्यू 1, स्क्वेअरिंग केलं तर के बाय आर ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल्स 1 स्क्वेअर इज 1 आणि के स्क्वेअर अपॉन किती? आर स्क्वेअरची व्हॅल्यू 1. हे झालं रिंग. झाला. आता रिंग नंतर दुसरी रोलिंग बॉडी असते बाळांनो, डिस्क. तुम्हाला माहिती आहे रिंग आणि डिस्क मध्ये काय डिफरन्स असतो? डिस्क म्हणजे कॉइन, डिस्क ही सॉलिड असते आणि रिंग ही हॉलो असते. डिस्क म्हणजे आपल्याला माहिती आहे पहिले डीव्हीडी प्लेअर राहायचे, लग्नाच्या कॅसेट राहायच्या, बरोबर आहे की नाही? जेव्हा पेनड्राईव्ह नव्हते तेव्हा डीव्हीडी प्लेअर राहायचे. अरे ओके नाही? ओके, मग डीव्हीडी प्लेअर मध्ये डिस्क कशा प्रकारे असायची? तो बघा, सर्कलच असायचा आणि डिस्क ही कम्प्लिटली सॉलिड राहायची, बरोबर आहे ना? अशी डिस्क राहायची, एवढाच पार्ट हॉलो राहायचा. शेवटी ही रोलिंग बॉडी आहे. साधी गोष्ट आहे, इन्क्लाइन प्लेनवरनं जर सोडली तर ही सुद्धा काय होत जाते? रोल डाऊन होत जाते, लक्षात ठेवा. आणि त्या डिस्कलाच म्हणतात बाळांनो सॉलिड सिलेंडर. काय म्हणतात सांगा? सॉलिड सिलेंडर. सॉलिड सिलेंडर. सॉलिड सिलेंडर म्हणजे समजलं का? सिलेंडरच आहे, नो डाऊट. हे बघा, हे लक्ष द्या, सिलेंडरच आहे नो डाऊट, फक्त कसं आहे सांगा? सॉलिड आहे. सॉलिड म्हणजे समजते का? भरीव आहे, समजलं? म्हणजे या साईडने जर बघितलं तर काय दिसते सांगा? सिलेंडर दिसेल की डिस्कस दिसेल? डिस्कस दिसेल. आणि ही गोष्ट जशी तुम्ही पाठ केली की रिंगच्या केसमध्ये केची व्हॅल्यू किती असतं? आर. तर लक्षात ठेवा, डिस्कच्या केसमध्ये केची व्हॅल्यू किती असतं सांगा? आर की आर बाय रूट 2? आर बाय रूट 2. रिंगच्या केसमध्ये जर का केची व्हॅल्यू आर असेल तर डिस्कच्या केसमध्ये केची व्हॅल्यू किती असतं? आर की आर बाय रूट 2? आर बाय रूट 2. लक्षात ठेवा, केची व्हॅल्यू आर बाय रूट 2 असतं. सर कशी आली, काय आली? प्लीज बाळांनो आज मी सांगू शकत नाही, केव्हा सांगेल तुम्हाला? ओके, ट्यूसडेला एक्सप्लेन होईल. ओके, केची व्हॅल्यू किती असतं? आर बाय रूट 2. मला त्या डिस्कसाठी सुद्धा या तिन्ही गोष्टी काढायच्या, पुढचे कॅल्क्युलेशन करायचे, तुम्हालाच करायचे आहे कॅल्क्युलेशन. मी एकच कॅल्क्युलेशन करून देणार आहे, यातलं लक्षात ठेवा. चालेल, मग आता एक काम करू आपण, प्रत्येक याच्यात आपल्याला के स्क्वेअर बाय आर स्क्वेअर, के स्क्वेअर बाय आर स्क्वेअर, के स्क्वेअर बाय आर स्क्वेअर लागणार आहेत. आपण त्याची व्हॅल्यू वेगळीच काढून टाकू. ओके, सांगा बरं कशी व्हॅल्यू काढा? तर तुम्हाला माहिती आहे, मला हे सांगा, के इज इक्वल्स टू आर बाय 2 आहे, तर तुम्ही मला हे सांगा, हा के आहे, मल्टिप्लाइडचा आर जर का डिवाइड मध्ये आला तर किती असतं? 1 की 1 बाय रूट 2? 1 बाय रूट 2. हा मल्टिप्लाइडचा आर डिवाइड मध्ये आला तर 1 बाय रूट 2. सांगा के बाय आर. ए लक्ष द्या, इथं सरळ सांगू शकता काय? तर इथं सरळ सांगू शकता के बाय आर ब्रॅकेटचा स्क्वेअर केला तर इकडला स्क्वेअर होईल. 1 बाय रूट 2 चा स्क्वेअर किती असतं? 1 बाय 2. 1 स्क्वेअर इज 1 आणि रूट 2 चा स्क्वेअर किती असतं? 2. तर तुम्ही सरळ सांगू शकता के स्क्वेअर डिवाइडेड बाय काय? आर स्क्वेअर इज इक्वल्स किती असतं? 1 बाय 2. के स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर इज इक्वल्स टू 1 बाय 2. ठीक आहे. ओके, इथं के स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअरची व्हॅल्यू किती येतं बोला? 1. ही झाली रिंग म्हणजे हॉलो सिलेंडर, ही झाली डिस्क म्हणजे सॉलिड सिलेंडर. आता काय असतं बाळांनो लक्षात ठेवा, तिसरी बॉडी, फर्स्ट सेकंड थर्ड बॉडी असतं लक्षात ठेवा, हॉलो स्पियर. हॉलो स्पियर, हां हॉलो स्पियर कुठला असतो बाळांनो? तो ऑब्विसली प्लास्टिकचा बॉल, चेंडू. यु नो प्लास्टिकचा बॉल स्पियर असतो की हॉलो स्पियर असतो? हॉलो स्पियर असतो. तो सुद्धा इन्क्लाइन प्लेनवरनं टाकला तर रोल डाऊन होतो. रोल डाऊन होतो म्हणजे किती मोशन परफॉर्म करतो? 1 की 2? 2. करेक्ट आहे.
लिनियर ॲज वेल ॲज रोटेशनल. म्हणजे कुठली बॉडी आहे? रोलिंग बॉडी आहे. मग रोलिंग बॉडी आहे तर त्याला सुद्धा मास आहे, त्याला सुद्धा रेडियस आहे. तर मला हे सांगा या हॉलो स्पिअरचं रेडियस ऑफ गायरेशन काय असतं? अंडर ऑफ किती असतं? 2 की 2/3 2/3 टाइम्स ऑफ आर. सर हे कसं काय येतो व्हॅल्यू? अरे बाबा मी काय सांगतो तुम्हाला, ट्यूजडेला मी एक्सप्लेन करेल, चालेल? ओके लक्षात ठेवा. सध्या पाठ करा. केच व्हॅल्यू आर, केच व्हॅल्यू r/√2. केच व्हॅल्यू किती असतं? अंडर ऑफ 2 की 2/3 टाइम्स ऑफ आर 2/3 टाइम्स ऑफ आर. हा आर इकडे गेला तर काय होईल सांगा? k/r इज इक्वल्स टू अंडर ऑफ किती असतं? 2/3 आणि स्क्वेअरिंग बोथ साईड केलं तर किती होईल? k/r ब्रॅकेटचा स्क्वेअर इज इक्वल्स टू रूटचा स्क्वेअर वरचं छप्पर उडालं म्हणजेच किती असतं सांगा? k² किती असतं? r² इज इक्वल्स टू किती असतं? 2 की 2/3 2/3. हा झाला हॉलो स्पिअर. लक्षात ठेवा. हॉलो स्पिअर नंतर नेक्स्ट हॉलो स्पिअर नंतर नेक्स्ट काय असतं बोला सांगा? हॉलो स्पिअर नंतर नेक्स्ट फोर्थ असतं बाळांनो सॉलिड स्पिअर. लक्षात ठेवा. काय असतं? सॉलिड स्पिअर. सॉलिड स्पिअर म्हणजे कुठला असतं बाळांनो सांगा? सॉलिड स्पिअर म्हणजे ते रबरचे बॉल असतात छोटे, बाउन्सिंग बॉल म्हणतात त्याला. त्याचं दुसरं नाव अजून काहीतरी आहे, जम्पिंग बॉल. ते गरजेपेक्षा जास्त टप्पा खाऊन वर जातात माहिती आहे. ते सॉलिड असतात की हॉलो असतात? सॉलिड असतात. लक्षात ठेवा. आतमध्ये पूर्ण रबर भरलेलं असतं ते, बरोबर आहे ना? छोटे असतात डायमीटरनी. नाही तर गोटी घ्या कोणाच तरी. अरे अरे रे लक्षात. ठीक आहे. हां अरे मार्बल 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 माहिती आहे ना? ओके मार्बल व्हाईट कलरची गोटी असते माहिती आहे ना? ओके लक्षात ठेवा. तर ती सॉलिड स्पिअर असते. काय असतं? सॉलिड स्पिअर. आणि या सॉलिड स्पिअरचा ही सुद्धा रोलिंग बॉडी आहे. सगळ्या रोलिंग बॉडी बोलताय मी. हां लक्षात ठेवा. या सॉलिड स्पिअरचा रेडियस ऑफ गायरेशन किती असतं? अंडर ऑफ किती असतं? 2 की 2/5 टाइम्स ऑफ आर. पुन्हा एकदा सांगतो, हे समजणार नाही. कधी समजेल सांगा? ट्यूजडेला. माझ्यावर ठेवावं लागेल तुम्हाला काय? विश्वास. ओके. आणि मला हे सांगा इथे किती असतं? k/r ची व्हॅल्यू किती असतं? अंडर ऑफ किती असतं? 2/5. आणि मला ऑब्व्हियसली k² लागणार आहे. त्यामुळे मी काय करणार? स्क्वेअरिंग केलं तर k² इज इक्वल्स किती असतं? इट्स अ 2/5. बरोबर आहे? येस. ओके. अशा 5 रोलिंग बॉडी आपल्याला खूप डिटेलमध्ये शिकायच्या आहेत बाळांनो. 5 आहेत की 4 आहेत? 4. चालेल. ओके. मग आता त्यातली आपण फर्स्ट रोलिंग बॉडी घेऊ आपण. ठीक आहे. चला कॅल्क्युलेशन्स तुम्हालाच करायचे आहे. ओके. मला हे सांगा पहिली रोलिंग बॉडी घेतली कुठली? रिंग. आता लक्ष द्या इकडे सगळ्यांनी. आवाज नको आहे. पहिली रोलिंग बॉडी घेतली बाळांनो रिंग. आता तुम्हीच मला हे सांगा रिंगसाठी मी सांगितलं होतं k ची व्हॅल्यू किती आहे? r आहे. आणि k² ची व्हॅल्यू किती आणून दाखवली होती? 1. बरोबर आहे? येस. मग चला त्या रिंगसाठी ओके त्या रिंगसाठी या सगळ्या गोष्टी करायच्या. व्हॉट इज द कायनेटिक एनर्जी ऑफ रिंग? व्हॉट्स द कायनेटिक एनर्जी ऑफ वेलॉसिटी? व्हॉट्स द कायनेटिक एनर्जी ऑफ काय? सॉरी व्हॉट्स द कायनेटिक एनर्जी ऑफ रिंग? व्हॉट्स द वेलॉसिटी ऑफ रिंग? व्हॉट्स द एक्सेलरेशन ऑफ रिंग? ठीक आहे. रिंग म्हणजे रोलिंग बॉडी. आता बाळांनो मला हे सांगा, तुम्हाला जर का म्हटलं की कायनेटिक एनर्जी ऑफ रिंग काय असतं, तर कायनेटिक एनर्जी ऑफ रिंग इज इक्वल्स टू किती असतं? 1/2 किती? mv² इन ब्रॅकेट 1 प्लस किती असतं बोला? k²/r². ठीक आहे. वेलॉसिटी ऑफ रिंग, रिंगची वेलॉसिटी किती असते? तर अंडर ऑफ किती असतं? बोला वेलॉसिटीचा फॉर्म्युला अंडर ऑफ किती असतं? टॉइस gh. सो टॉइस gh इन ब्रॅकेट किती असतं? 1 प्लस k² किती असतं? r². आणि व्हॉट इज द एक्सेलरेशन ऑफ रिंग? रिंगचं एक्सेलरेशन किती असतं? इथं असतं बाळांनो g sin θ डिवायडेड बाय किती असतं बोला? 1 प्लस k² किती असतं? r². ठीक आहे. 1 प्लस k² आन्सर टाका. सांगा k² ची व्हॅल्यू किती असतं? 1. सो गाईज इज इक्वल्स टू 1/2 किती असतं? mv² इन ब्रॅकेट 1 प्लस k² ची व्हॅल्यू 1. 1/2 किती असतं? mv². 1 प्लस 1 किती असतं? 2. 2 गेट्स कॅन्सल. सांगा आन्सर किती असतं? m की mv²? इट्स अ कायनेटिक एनर्जी ऑफ रिंग. से येस. आता वेलॉसिटी ऑफ रिंग काढायचं आहे तर अंडर ऑफ किती असतं? फॉर्म्युला टॉइस gh आहेच अपॉन 1 प्लस सांगा k² ची व्हॅल्यू किती असतं? 1. सो गाईज अंडर ऑफ किती असतं सांगा बोला? इट्स अ टॉइस gh. 1 प्लस 1 किती असतं? 2. 2 गेट्स कॅन्सल. सांगा अंडर ऑफ किती असतं? gh. ओके. ॲक्सेलरेशन काढायला गेले तर काय होईल सांगा? g sin θ डिवायडेड बाय 1 प्लस किती असतं? k² आणि k² ची व्हॅल्यू किती असतं? 1 इज इक्वल्स किती असतं? g sin θ. 1 प्लस 1 किती असतं? 2. सी इज इक्वल्स टू 1/2 किती असतं? g sin θ. खतम. 1/2 g sin θ. येस. चालेल. म्हणजे ही कोण झाली सांगा? इट्स अ कायनेटिक एनर्जी ऑफ रिंग. लक्षात ठेवा. इट्स अ कायनेटिक एनर्जी ऑफ रिंग. येस. हां. इट्स अ वेलॉसिटी ऑफ रिंग. येस. ओके. आणि इट्स अ ॲक्सेलरेशन ऑफ रिंग. येस. झालं. हे झालं रिंग. रिंग म्हणजेच काय असतं? सिलेंडर की हॉलो सिलेंडर? हॉलो सिलेंडर. चालेल. आता दुसरी बॉडी कुठली आहे सांगा? डिस्क. मग डिस्कसाठीच हे 3 कॅल्क्युलेशन. फॉर्म्युले तर सेमच आहे ना? फॉर्म्युले सेमच आहे. ओके. फक्त जेव्हा तुम्ही दुसरी बॉडी काय केला तर डिस्क. लक्ष द्या. सेकंड बॉडी जेव्हा तुम्ही डिस्क घेणार तेव्हा डिस्कसाठी मला हे सांगा k ची व्हॅल्यू किती असतं सांगा? r की r/√2? r/√2. हे बघा लिहिलं आहे मी. कसं येईल काय येईल ते तुम्हाला समजेल. आता माझ्यावर विश्वास ठेवा. तुम्हाला दुसरा ऑप्शनही नाही आहे. k इज इक्वल्स टू r/√2. सांगा k² ची व्हॅल्यू किती असतं? 1 की 1/2? 1/2. तयार केली आहे मी इथं व्हॅल्यू. सो इथं सरळ सांगू शकता गाईज k² ची व्हॅल्यू किती असतं? 1/2. येस.
1/2 आणि चला कायनेटिक एनर्जी मध्ये टाका 1/2 क्रॉस मल्टिप्लाय करा वेलॉसिटी मध्ये टाका ॲक्सेलरेशन मध्ये टाका चालेल ओके डिस्क झालं डिस्कसाठी कॅल्क्युलेशन तुम्हाला करायचे त्यानंतर कोण आहे सांगा स्पिअर आहे की हॉलो स्पिअर आहे हॉलो स्पिअरसाठी के स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअरची व्हॅल्यू 2/3 टाकायचं आणि सॉलिड स्पिअरसाठी के स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअरची व्हॅल्यू किती असतं 2 की 2/5 2/5 चला रफमध्ये करा लवकर नोटबुकमध्ये करा नोटबुकमध्ये कुठेतरी रफमध्ये करा चला हे फॉर्म्युले तुमच्या डोळ्यासमोर आहे चला टाका व्हॅल्यू लवकर फास्ट आवाज चला लवकर फास्ट हां मला रफमध्ये करून दाखवायचं हे काहीच लिहायचं नाही मी जे शिकवलं आहे ते डिस्कसाठी व्हॅल्यू टाकून 3 व्हॅल्यू काढून दाखवा हॉलो स्पिअरसाठी काढून दाखवा आणि सॉलिड स्पिअरमध्ये काढा लवकर बॉडी इज गिवन बाय आता हे फालतू पण आहे हाईट ऑफ रोलिंग बॉडी काढायचीच असेल तर तुम्हाला हाईटचा फॉर्म्युला वेगळा पाठ करायची गरज नाही त्यांनी दिलेला आहे या फॉर्म्युल्याला मॉडिफाय करा हे बघा या फॉर्म्युल्यामध्ये हाईट आहे सांगा हाईटचा फॉर्म्युला असेल तर काय करायचं सांगा स्क्वेअरिंग की स्क्वेअरिंग बोथ साईड वरचं छप्पर उडवा स्क्वेअरिंग बोथ साईड केला तर किती होईल सांगा व्ही की व्ही स्क्वेअर इज इक्वल्स किती असतं टॉई जी एच डिवायडेड बाय टॉई जी एच डिवाइड बाय 1 प्लस किती असतं बोला के स्क्वेअर अपॉन किती असतं आर के आर स्क्वेअर इकडे घ्या सो व्ही स्क्वेअर इन ब्रॅकेट 1 प्लस किती के स्क्वेअर अपॉन किती असतं आर स्क्वेअर इज इक्वल्स टू किती असतं टॉई जी एच आणि एचची व्हॅल्यू किती असतं तो व्ही स्क्वेअर अपॉन किती असतं 2g मल्टिप्लायची टर्म डिवाइडमध्ये गेली 1 प्लस किती असतं के स्क्वेअर अपॉन किती असतं आर स्क्वेअर इज इक्वल्स टू किती असतं एच इज इक्वल्स टू किती असतं बोला एच बघा एचचा फॉर्म्युला आहे का बघा ते नवीन नवीन फॉर्म्युले पाठ करू नका आहे त्याच फॉर्म्युल्याला मॉडिफाय करता येतं आपण काय केलं सांगा हा फॉर्म्युला काढला त्यासाठी स्क्वेअरिंग केलं म्हणजे वरचं छप्पर इकडे व्ही स्क्वेअर झाला डिवाइडची टर्म मल्टिप्लाइडमध्ये आली मल्टिप्लाइडची टर्म डिवाइडमध्ये आली यू विल गेट व्हॅल्यू ऑफ एच इज दॅट क्लिअर गाईज कम ऑन नेक्स्ट पुढचा डेरिव्हेशन काय दिलं हां ऑब्टेन द एक्सप्रेशन फॉर वेलॉसिटी ऑफ रिंग सॉलिड सिलेंडर सॉलिड स्पियर हॉलो स्पियर हॅव्हिंग अ सेम रेडियस रोलिंग डाऊन ऑन इन्क्लाइंड प्लेन हे काय आत्ताच केलं तुम्ही बघा रिंगसाठी केची व्हॅल्यू किती टाकली वाचा ना अरे रिंगसाठी केलं ना सांगा रिंगसाठी केची व्हॅल्यू किती टाकली आर टाकली मग डिस्कसाठी किती टाकली आर के r/√2 आलं का तुमचं आजचं सांगा बरं तसं बघा ना खाली बॉक्स आहे √4/3 जी एच आहे का आलाय का बोला नेक्स्ट पेजवर या वेलॉसिटीबद्दल त्यांनी काय केलं सगळ्यांच्या वेलॉसिटी काढून घेतल्या हे बघा सॉलिड स्पिअरची वेलॉसिटी किती आली सांगा आली आहे का √10/7 बघा ना तुम्ही कॅल्क्युलेशन केले असतील आली आहे का √10/7 जी एच आणि नंतर हॉलो स्पिअरची आली आहे का सांगा किती आहे बोला √6/5 जी एच आहे का फक्त वेलॉसिटी आपण काय केलं तिन्ही फॉर्म्युले एका टाइमला काढला आणि सगळ्यात शेवटी व्हॅल्यू टाकल्या त्यांनी काय केलं प्रत्येकाचे म्हणजे वेलॉसिटी काढल्या आता पुढचं डेरिव्हेशन कुठलं लिहिलं ॲक्सेलरेशन मग ॲक्सेलरेशन काढलं बघा पुढचं डेरिव्हेशन ॲक्सेलरेशनचं आहे करता येईल का ॲक्सेलरेशनचं डेरिव्हेशन चला नेक्स्ट पेजवर या म्हणजे पेज नंबर 8 वर आलाय ॲक्सेलरेशनचा फॉर्म्युला बघा हे बघा ॲक्सेलरेशनचा फॉर्म्युला हां काय सांगा ॲक्सेलरेशनचा फॉर्म्युला कमान ए इज इक्वल्स टू कमान जी साइन थीटा डिवाइड बाय 1 प्लस के स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर आणि मग ॲक्सेलरेशन मध्ये सगळ्या व्हॅल्यू टाकल्या बघा पेज नंबर 8 वर नेक्स्ट क्वेश्चन दिला वेगळा क्वेश्चन करून चालेल रिंगसाठी ॲक्सेलरेशन काढलं डिस्कसाठी ॲक्सेलरेशन काढलं हॉलो स्पिअरसाठी काढलं आपण काय केलं आपण इंडिव्हिज्युअल काढलं की ॲट ए टाइम फॉर्म्युले काढले ॲट ए टाइम फॉर्म्युले मग एकदाच व्हॅल्यू टाकल्या चालेल त्यांनी प्रत्येक फॉर्म्युला काढला प्रत्येकासाठी व्हॅल्यू टाकल्या इज दॅट क्लिअर सेम आहे आता नेक्स्ट पेजवर एक बॉक्स आहे त्या बॉक्समधून तुमचे आन्सर क्रॉस व्हेरीफाय करून टाका आहे का बघा आहे बॉक्स चला वाचा काय काय दिलाय बॉक्समध्ये बॉडी वेलॉसिटी आणि काय दिलाय ॲक्सेलरेशन कायनेटिक एनर्जी दिलेच नाहीये है ना चला पहिली बॉडी कुठली घेतली रे आपण रिंग मला सांगा रिंगची वेलॉसिटी किती आली होती आपली रिंगची वेलॉसिटी किती आली आहे हे बा मीच काढली आहे हे बा रिंग रिंग कायनेटिक एनर्जी त्यांनी काढलीच नाही आहे सांगा रिंगची वेलॉसिटी किती आहे √g(h) रिंगचं ॲक्सेलरेशन किती आहे 1/2 जी साइन थीटा आहे का आता डिस्क दुसरी कुठली आहे सांगा रिंग आहे की डिस्क आहे डिस्क तुम्ही केलं आहे डिस्कचं सांगा डिस्कचं काय बोला तुमचं आलं का सांगा आणि ॲक्सेलरेशन बघा आलाय तिचं काय सांगा सॉलिड की सॉलिड स्पिअर सॉलिड स्पिअरसाठी बघा सॉलिड स्पिअर आय थिंक तुम्ही सगळ्यात शेवटी सॉल्व्ह केला आहे ना किती आहे का √10/7 जी एच आणि ते किती आहे 5 की 5/7 जी साइन थीटा आणि नंतर स्पिरिकल शेल किंवा हॉलो स्पिअर आहे का
आलाय का बोला? ओके. तर इथपर्यंत तुम्हाला समजलं आहे सगळं? काही नाही, कॅल्क्युलेशनचा पार्ट आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं, उद्या मी काय घेणार, उद्या म्हणजे नेक्स्ट लेक्चरला, इट माइट बी पॉसिबल उद्या येऊ शकते, पॅरलल ॲक्सिस थेरम आणि परपेंडिक्युलर ॲक्सिस थेरम. या थेरम पैकी एक थेरम 4 मार्काला शुअर शॉट पडतो. कुठला सांगा? पॅरलल ॲक्सिस थेरम इथं आहे, सॉरी पहिले परपेंडिक्युलर ॲक्सिस थेरम आहे, नंतर पॅरलल ॲक्सिस थेरम आहे. तर ह्या थेरम पैकी शुअर शॉट एक थेरम पेपरला 4 मार्क्ससाठी पडतो. नेक्स्ट लेक्चरला कोणी ॲब्सेंट राहू नका. आणि दुसरं महत्त्वाचं सांगतो, जर काय 2 थेरम समजले तरच तुम्हाला इकडलं समजेल, कारण की हे सगळं या थेरमवर बेस्ड आहे. कारण इथं वर्डच दिलाय बघा, अप्लिकेशन ऑफ पॅरलल अँड परपेंडिक्युलर ॲक्सिस थेरम. बघा दिसतंय? जर का तुम्हाला थेरमला समजले नाही, थेरमच्याच लेक्चरला तुम्ही ॲब्सेंट राहिले, तर पुढचं तुम्हाला लेक्चर 2 दिवस समजणार नाही. बघा इथं ब्लँक स्पेस दिसतंय, दिसतंय का? इथे सगळे छोटे छोटे 2-2 मार्काचे डेरिव्हेशन लिहायचे. बिलकुल घाबरायचं नाही, मी आहे. लेंदी टॉपिक आहे का भरपूर? हां, तो टॉपिक लेंदी नाही आहे, आपण खूप जास्त डिटेलमध्ये गेलो आहे. हां हां, ऑप्टिक्स काहीच नाही याच्यासमोर. ऑप्टिक्सचे बाप आहे ते सगळे, समजलंय? ऑप्टिक्स ते 11वीचं काय आहे ते? हां बरं, चला असू द्या, होत असते. पुढचं बघायचं नाही, जेवढं मी शिकवतो तेवढं समजतं बरोबर, बस त्याचा बरोबर अभ्यास करायचा. पुढचं टेन्शन घ्यायचं नाही. आणि मी सांगतो, माझे लेक्चर हे स्लो पॉयझन असते बरं का, मी नेहमी सांगतो. कधी सिलेबस संपल ना समजणार नाही, आत्ता सांगताय मी. आणि असे नाही 4-5 महिने होईल, नाही. तुम्ही आजचे दिवस लक्षात ठेवा, 27, 26 किती एप्रिल आणि 15 जून लक्षात ठेवा. 15 जूनपर्यंत आपल्या हातात बरंच काहीतरी आलेलं असतं बरं का. म्हणजे 15 जूनपर्यंत मी तुम्हाला बोर्डाच्या पेपरमध्ये 40 मार्क घेऊन पास करून देतो मी प्रत्येक सब्जेक्टमध्ये. मी मराठीत बोलताय, समजताय? 15 जूनपर्यंत आपला एवढा सिलेबस होईल की जेणेकरून तुम्ही 2026चा बोर्डचा पेपर जरी सॉल्व केला तर तुम्हाला 40 मार्क पडतील. फिजिक्स 35 मार्क फिजिक्समध्ये आणि मॅथ्समध्ये 35 मार्क, म्हणजे पास करून देईल मी तुम्हाला. तर विचार करा, 35 ते 40% सिलेबस तुमचा मी 15 जूनपर्यंत कंप्लीट करेल. तुम्ही असं समजू नका सर काही बाबाऱ्या मारते, एकच टॉपिक झाला लॉजिक. हां, माझं सगळं रेकॉर्डवर लिहिलेलं आहे, मी त्या डेट टू डेटच चालतो. मला माहिती आहे लॉजिक मला 26 एप्रिलला संपवायचं, मी 26 एप्रिलला संपवणार. ओके, भले एखाद्या वेळेस 20 एप्रिलला संपत असेल ना, तर पुढचे 5 दिवस मी थांबतो, उगच टाईमपास करतो, पण मी संपवणार त्याच डेटला. समजलं आहे का? तर तुम्ही फक्त तुमच्या अभ्यासावर फोकस करा. तुम्हाला कारण कसं असते, तुम्ही स्टुडंट आहे, तुम्हाला माहीत नाही कुठल्या टॉपिकला किती टाईम लागतो, पण माझ्या डोक्यात तर सगळे कॅल्क्युलेशन्स आहेत. भले आता वाटते सर 1 एप्रिलपासून क्लास सुरू केला, आजची 26 तारीख आहे, एकच टॉपिक झाला लॉजिक. मग काय प्रत्येक महिन्यात एकच टॉपिक होणार आहे का? 8 महिन्यात का 8च टॉपिक करायचे का? 20 टॉपिक आहे आपल्याजवळ. तर काही ते नियोजन असेल ना त्याचं माझं, तर तुम्ही अभ्यासावर फोकस करा, आत्ताच सांगताय मी. हां हां, ओके, स्टँड अप, उभे राहा सगळे. असे हातपाय वगैरे असे मोकळे करा, असे व्यायाम वगैरे करा थोडा. हां, प्रवीण हे प्रवीण, ए ती पेन्सिल बघू दे, तू पेन तिकडे ठेवलाय, फेक फेक फेक. सिट डाऊन. बघा बाळांनो, इकडे लक्ष द्या. चला, मॅथ्स मधला आपण नवीन टॉपिक स्टार्ट करू, मॅट्रायसेस.